कॅप्टन अशोक खरात याला अटक झाल्यानंतर अनेक त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या समोर यायला लागल्यात आणि आता आपण मिरगावमध्ये, नाशिक जिल्ह्यातील मिरगावमध्ये जे आहे त्याचं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे. या मंदिर जर पाहिलं तर आपण ईशान्येश्वराचं मंदिर आहे. त्या ठिकाणी महादेवाची भव्य अशी पिंड त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि या मंदिरामध्ये त्यांनी राज्यातून भक्त भाविक दर्शनासाठी यायचे आणि वर्षभर भक्तिमय कार्यक्रम या ठिकाणी व्हायचे. जसं शिवरात्र असेल किंवा वर्षभर जे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात येत व्हायचे. यासाठी त्यांनी राजकीय मंडळीसुद्धा, म्हणजे जे नावाजलेले राजकीय मंडळी ज्यांची नावं आता समोर येतात, अतिरिक्त राजकीय मंडळी असेल किंवा व्यावसायिक लोक असतील, ही राज्यभरातून या ठिकाणी दर्शनासाठी येत होते. आणि आज जर पाहिलं तर हे मंदिर आज ओस पडलेले, या ठिकाणी आज कोणीही या ठिकाणी दर्शनासाठी आलेलं नाही आहे. परंतु याच मंदिर परिसरामध्ये जवळपास 35 एकर जमीन त्यांनी कमवली आहे. या ठिकाणी 35 एकर जमिनीमध्ये आमराई असेल किंवा चिंचेचं झाडं, असे अनेक प्रकारचं त्यांनी या ठिकाणी लावलेले आहेत. काही ठिकाणी त्याचे पाण्याचे वॉटर टँक या ठिकाणी केलेला आहे. विशेष म्हणजे अटक झाल्यानंतर ग्रामस्थ देखील आक्रमक झालेत आणि ग्रामस्थांनी त्याच्या विरोधात बोलायला लागलेत. आज काही ग्रामस्थांनी खाजगीमध्ये बोलून दाखवलं की या ठिकाणी जे आहे ते पाण्याची टाकी गावामध्ये जे मिरपूर आहे त्या गावासाठी मंजूर झालेली होती, परंतु ती टाकी या देवस्थानसाठी किंवा या आश्रमासाठी ती या ठिकाणी त्यांनी पळवून आणली. म्हणजे ती बांधकामसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे त्या टाकीचं आणि ते पाणी जे आहे ते गावकऱ्यांचं पाणी त्या भोंदूबाबाने पळून या ठिकाणी वापरण्यात येत आहे. आता या ठिकाणी आणखी किती उलगाडे पुढे निघणार किंवा किती उलगाडे होणार या गोष्टीचे, जर हे आता समोर येत आहे की किती गोष्टी त्याच्या समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता गावकरी जसं आता समोर येत आहेत, गावकरी बोलायला लागलेत, त्याप्रमाणे आता इतरही लोक समोर येऊन बोलणार आहेत. आणि सोमवारी जे आहे ते सोमवारी त्यांनी ग्रामपंचायतनी ग्रामसभा ठेवलेली आहे आणि या ग्रामसभेत सुद्धा काही राडा होतो का काय ग्रामसभेत, कारण ग्रामस्थांनी जे आहे ग्रामस्थांनी मंदिर असेल किंवा इथलं परिसर असेल याची मागणी केली की ते ग्रामपंचायतच्या नावे करून द्यावे, वर्ग करावी. याची जी मायाजाल कमवलेलं जे असेल ते ग्रामपंचायतच्या नावे करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करतायत. सचिन जंत्रे सहकारीसह अमोल मतकर, LS मराठी, नाशिक.